व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. मित्रांनो, या पृथ्वी तलावर खास करून महाराष्ट्रामध्ये सर्वात लबाड, धूर्त, ढोंगी, नाटकी, अवसान घातकी, विश्वासघातकी राजकीय कुटुंब जर कुठलं असेल तर ते म्हणजे पवार कुटुंब होय. सुरुवातीला यांनी अजितदादा पवार यांच्या निधनाचं मार्केटिंग केलं. मार्केटिंग, सहानुभूती सगळी आपल्याकडे कशी येईल यासाठी रोहित पवार थैथयाट करत होते. आता कुठे गेला तो थैथयाट? आता तर ते त्याबद्दल चकार शब्दही बोलायला तयार नाहीत. त्याचं कारण आहे, असा थैथयाट निर्माण करायचा होता त्यांना की सहानुभूतीची लाट किंवा सहानुभूती ही अजितदादांच्या फॅमिलीला न मिळता सुप्रिया सुळे, रोहित पवार आणि शरद पवार यांना मिळावी. यांना यांचं राजकीय वजन दाखवायचं होतं की बघा महाराष्ट्रामध्ये किती लोक आमच्या पाठीशी आहेत म्हणून ते रान उठवलं गेलं. एकीकडे शरद पवार हे तटस्थ भूमिकेमध्ये राहण्याचा प्रयत्न करत होते, मात्र दुसरीकडे रोहितला फूस लावत होते की तू उचल मुद्दे, तू कर. सुप्रिया सुळे तेच करत होत्या, स्वतः तर काही भाष्य करत नव्हत्या, मात्र रोहित पवार यांना जीवाला धोका आहे, रोहित पवार यांना सुरक्षा पुरवा वगैरे 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 मागण्या त्यांनी सुरू केल्या होत्या. कोण मारणार होतं रोहित पवारला? कोणापासून धोका आहे? रोहित पवारला धोका कसं काय शक्य आहे? हे पॉसिबलच नाही. आणि मग रोहित पवारनं देखील आडवे तिडवे आरोप करायला सुरुवात केली. काय तर म्हणे विमानामध्ये पायलटच नव्हता, नंतर म्हणे की आदल्या दिवशी काही जण रेकी करून गेले होते एअरपोर्टची, त्याच्यानंतर म्हणे की अजितदादांच्या घरासमोर काही जणांनी काळ्या बाहुल्या लटकवलेल्या होत्या, भानामती करण्यात आली, करणी करण्यात आली. हे असले आरोप. बाहुल्या वगैरे लटकवल्या. अहो पण मग तुम्हीच पोचलेले आहेत ना हे अंधश्रद्धा निर्मूलनवाले. अन्नीसवाल्यांना कोण पोचलंय आजपर्यंत? हिंदू धर्मावर टीका करण्यासाठी, हिंदू धर्मावर बोट ठेवण्यासाठी, फक्त हिंदू धर्माला टार्गेट करण्यासाठी, है ना. यांनी कधी ते जादुई तेल वगैरे यावर कधीच भाष्य केलेलं नाहीये. ते पेपरमध्ये येतं ना जाहिराती, माझा मोबाईल बिघडला होता आणि मग मी फादरकडे गेलो आणि मग फादरने मला एक जादुई तेल दिलं, मी हालेलुया बोललो, ते तेल मोबाईलला लावलं आणि काय चमत्कार, माझा ते मोबाईल चालू झाला. एक बाई म्हणते पुष्पा दिवाळकर माझं आडनाव आहे, नाव आहे, माझ्या दोन्ही किडन्या फेल आणि मी इकडे आले आणि येशूने माझ्या दोन्ही किडन्या एका क्षणामध्ये ठीक केल्या. अरे दोन्ही किडन्या फेल असताना तू चालत कशी काय येऊ शकते बाई? कोणाला मूर्ख बनवत आहात? आणि इथे अन्नीसवाले येणार नाहीत, बरोबर आहे. रोहित पवारनं जे वाक्य उच्चारलं त्याची दखल सुद्धा घेतली नाही अन्नीसनं साधी काळ्या बाहुल्यांबद्दलची. का? फंडिंग मिळतं इकडून म्हणून. मात्र एखादा साधू संत असेल तर तिथं लगेच हे कडबडणार आणि स्वतःची अक्कल पाजळायला सुरुवात करणार. भामटेपणा बघा तुम्ही. शरद पवार हे सुनेत्रा वहिनींच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथेच्या वेळी नव्हते. फॉर्म जेव्हा भरायचा होता विधानसभा पोटनिवडणुकीचा तेव्हाही नव्हते, प्रचाराला नव्हते, मतदानाला पण नव्हते. ब्रिज कँडीमध्ये हे तब्येतीच्या कारणास्तव ऍडमिट होते. एवढी तब्येत खालावलेली होती तर मग स्वतःची शपथ का घेतली यांनी? राज्यसभेची नव्हती घ्यायला पाहिजे. तब्येत व्यवस्थित नव्हती ना, मग शांत बसायला पाहिजे होतं घरामध्ये. किंवा तेव्हा का नव्हते ब्रिज कँडीमध्ये? नेमकं मतदानाच्या वेळीच यांना ब्रिज कँडी का आठवलं असेल? तर हा धूर्तपणा आहे, ही लबाडी आहे, हा मत्सर आहे, हे किलमिश आहे, हे विष आहे मनामध्ये असलेलं. फूस लावून दिली आहे रोहित पवारला. रोहित पवारचं नुकतंच एक विधान असं आहे की लोकसभेला पवार विरुद्ध पवार झालेला आहे, विधानसभेला पवार विरुद्ध पवार झालेला आहे. या पोटनिवडणुकीमध्ये केवळ कौटुंबिक प्रश्न म्हणून आम्ही थोडासा प्रचार केला म्हणे, मात्र पुढे 2029ला पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार होण्याची शक्यता आहे. आणि जर जय पवार किंवा पार्थ पवार 2029ला निवडणुकीला उभे राहणार असतील बारामती मतदारसंघातून, तर मग त्याच्या विरोधामध्ये युगेंद्र पवार निश्चितच उभा राहील. आम्हाला देखील विचार करावा लागेल, कारण काही राजकीय निर्णय हे कठोरपणे घ्यावेच लागतात, असं रोहित पवारचं म्हणणं आहे. म्हणजे बघा यांच्या मनामध्ये पहिल्यापासून आहे
अजितदादांच्या फॅमिलीला खाली दाखवायचं, कमी लेखायचं, त्यांचं खच्चीकरण करायचं, हे यांच्या डोक्यात फिट बसलेले पहिल्यापासून. हेच अजितदादा यांनी ओळखलेलं होतं आणि म्हणूनच अजितदादा यांच्यापासून वेगळे झाले होते, कारण अजितदादांची राजकारण करण्याची पद्धतच वेगळी होती. जागेवर खटका होता त्यांचा. अजितदादांना थोडा अजून जर वेळ मिळाला असताना तर ह्या शप गटाचे टांगापलटी घोडे फरार झाले असते. तसे तर झालेलेच आहेत. विधानसभेला महानगरपालिकेला दिसून आलेलंच आहे सगळं. इतकी वर्ष राजकारण करून काय मिळवलं हातामध्ये, तर हे भीक मागावी लागलेली काँग्रेसकडे राज्यसभा खासदारकीसाठीची. सुप्रिया सुळे, रोहित पवार, शरद पवार सगळेजण फोन करायलेत, भेटी घ्यायलेत, कटोरा घेऊ घेऊ दारात चाललेत. भाकरी फिरवण्याचा प्रयत्न सुरू होता. शेवटी दुसऱ्यानं पीठ पुरवलंय. एकानं पीठ पुरवलं, एकानं स्टोव आणून दिला आणि मग यांनी भाकरी बनवली त्याच्यावर. असंच म्हणावं लागेल ना. संख्याबळच नाहीये यांच्याकडे. हे यांचं कर्तृत्व आता राजकारणातलं 60 वर्षांचं कर्तृत्व काय, तर ह्यांना राज्यसभेवर जाण्यासाठी नाही त्या लोकांच्या दाढ्या कुरवाळाव्या लागल्या आहेत. पण ह्यांच्या मनामध्ये अजितदादांच्या कुटुंबाविषयी जो आकस आहे ना, तो उघड व्हायला लागलाय आता. सुप्रिया सुळे म्हणतात की मला जर वहिनींनी आमंत्रण दिलं तरच मी प्रचाराला जाईन, हे त्यांचं वाक्य होतं सुळेंचं. नसतंच ना जायचं, बोलायचं तरी कशाला मग. बोलून वाईट झालात तुम्ही. तुम्ही तुमच्याच घरातल्या माणसाला सपोर्ट करू शकत नाही, मग तुम्ही कार्यकर्त्यांचं काय भलं करणार आहात. ज्या वयामध्ये आराम करायला पाहिजे, ज्या वयामध्ये मार्गदर्शनच करायला पाहिजे फक्त, त्या वयामध्ये मला खुर्ची पाहिजे, मला खुर्ची पाहिजे म्हणून तुम्ही व्हीलचेअरवर बसून तिकडे जाणार आणि शपथ घेणार. कशासाठी? गरज काय एवढं करण्याची? याचाच अर्थ असा आहे की तुम्हाला सक्षम नेतृत्व तयारच करता आलं नाही तुमच्या पक्षामध्ये. रोहित पवार सुद्धा 1100-1200 पोस्टल मतदानावर निवडून आलेला आहे. गायकुजीला आलेत सगळे सध्या. यांची लबाडी, यांचा स्वार्थ, यांचं ढोंग नाटक, आतापर्यंत केलेला सगळा भ्रष्टाचार, अव्यवहार अंगलट आलेला आहे. झळ बसलेली आहे त्याची. काय असतं ना, यांचा एक गैरसमज झालेला असतो ह्या अशा नेत्यांचा की लोक काय 4 दिवस लक्षात ठेवतील, नंतर विसरून जातील. पण तो जमाना गेला आता. आता सोशल मीडिया इतका स्ट्रॉंग झालेला आहे की जुन्या जुन्या गोष्टी सुद्धा खोदून काढल्या जातात आणि त्या लोकांसमोर ठेवल्या जातात. आणि तोच काहीसा प्रकार पवार कुटुंबांसोबत झालेला आहे. हे स्वतःला मराठींचे कैवारी म्हणून घेत आले इतकी वर्ष, पण आजच्या तारखेला यांच्या मागे कितीसा मराठा समाज आहे. नावं ठेवतायत लोक सगळे. 94चा GR बुच मारून ठेवलं तिथे. चिडलेले आहेत अनेक जण. जेव्हा संधी होती तेव्हा नाही केलं. वरतून काय विधानं केलेली आहेत यांनी. मराठा तरुणांनी आरक्षणाच्या नादी लागू नये. शरद पवार साहेब स्वतः बोलतात. सुप्रिया सुळे म्हणतात की राज्यामध्ये मराठा आरक्षणाशिवाय इतरही खूप महत्वाचे प्रश्न आहेत. ही यांची नीती. हे यांचेच नाही होऊ शकले. ज्यांच्या जोरावर यांनी राजकारण केलं, ज्यांच्या जोरावर अमाप संपत्ती कमवलेली आहे, हे त्यांना सुद्धा वाऱ्यावर सोडायला कमी करत नाही. यातूनच यांचा स्वार्थ दिसून येतो. रोहित पवार पण यातून काही वेगळे नाही आहेत. फक्त स्टंटबाजी करायची आणि लाईव्ह लाईट मध्ये राहायचं, चर्चेत राहायचं, हेच एकमेव उद्दिष्ट रोहित पवार यांचं आहे. या पलीकडे काही नाहीये मित्रांनो. तेव्हा यांच्यावर किती विश्वास ठेवायचा, कसा ठेवायचा, हा एक प्रश्न आहे. खरं तर सुनेत्रा पवार, जय पवार आणि पार्थ पवार यांची पुढची राजकीय घौडदौड जी आहे ती थोडी अडचणीची असू शकते. कारण उघड उघड हे लोक बोललेत आता की 29ला पवार विरुद्ध पवार होणारे म्हणून. पण कुठेतरी आता असं वाटायला लागलंय की त्याचा फारसा फरक पडणार नाही. झुकतं माप सध्या इकडे सगळं. 29 पर्यंत पवार साहेब स्वतः प्रचाराला मैदानात उतरतील की नाही याची देखील खात्री देता येत नाहीये. सुप्रिया सुळे यांची फारशी काही अशी स्वतःची काही ताकद नाहीये किंवा असं कर्तृत्व देखील काहीच नाहीये. बारामतीकरांना सगळं माहिती आहे. रोहित पवार तर काय स्टंटबाजी आणि
साखर कारखाने गिळंकृत करण्याच्याच नादी लागलेला आहे. भ्रष्टाचाराचे नवनवे रेकॉर्ड्स त्याला करायचे आहेत, हे सुद्धा बारामतीकरांना कळून चुकलेलं आहे. त्याच्यामुळे 2029 ज्याप्रमाणे अजितदादा पवार यांच्या फॅमिलीला जड आहे, त्याचप्रमाणे शप गटाला सुद्धा ती जड जाणारच आहे. इवन फक्त बारामती नाही, शप गटाला 2029 रेस्ट ऑफ महाराष्ट्र अवघड जाणार आहे. यावेळेस तरी 9 खासदार आलेत निवडून, पुढच्या वेळेस इम्पॉसिबल वाटायला, खरंच इम्पॉसिबल वाटतंय. कारण ह्यांनी घोळच तसे घालून ठेवलेले आहेत, ह्यांनी राजकारणच तसं आडवं तिडवं करून टाकलेलं आहे. आणि आतापर्यंत जे पेरलंय ना तेच उगवणार आहे, आणि हे कोणीही नाकारू शकत नाही. मित्रांनो, तुम्हाला या सगळ्या बाबतीमध्ये काय वाटतं? शरद पवार हे अजूनही अजितदादा यांच्या कुटुंबाबद्दल मनामध्ये दुःख धरून आहेत का? दिसतं तर तेच आहे. रोहित पवार याच्या स्टेटमेंटवरून तर तसंच जाणवत आहे. सुनेत्रा पवार यांच्यातर्फे यावर काहीही भाष्य करण्यात आलेलं नाहीये. मात्र जय पवार बोलले. जय पवार यांचं म्हणणं असं आहे की रोहित जे काही बोललेलं आहे ते आम्ही सिरियसली घेत नाही. त्याचं कारण असं आहे, पवार विरुद्ध पवार व्हावं ही याचा कधी आम्ही विचारही केलेला नाहीये अजून तरी, निश्चितच नाही, आणि केलाही नसेल कदाचित. कारण प्रसंगच असा ओढवलाय त्या 2 मुलांवर आणि श्रीमती सुनेत्रा पवार यांच्यावर दादांच्या जाण्यामुळे. पण इकडे हे मात्र बडबड करतायत. रोहित पवारचं म्हणणं असं आहे की लोकांची जरी इच्छा असली की पवार विरुद्ध पवार होऊ नये, तरी मात्र हे होणारच आहे, ठामपणे बोललाय रोहित पवार. तेव्हा मित्रांनो, यांच्या मनामध्ये अजितदादा पवार यांच्या फॅमिलीविषयी किती आपस आहे, किती किलविष आहे, किती मत्सर द्वेष, सगळंच काही आहे हे उघड झालेलं आहे. तेव्हा जय पवार, पार्थ पवार, सुनेत्रा पवार यांनी कान डोळे व्यवस्थित उघडे ठेवून इथून पुढे पावलं उचलणं अत्यंत गरजेचं आहे. ही काळाची गरज झालेली आहे आता. नाहीतर हे कुटील कारस्थानं करून या तिघांना अडचणीत आणायला सुद्धा कमी करणार नाहीत. या बाबतीत आपलं मत काय आहे कमेंटमध्ये निश्चित कळवा मित्रांनो. जाता जाता एक विनंती, कॅन्सरग्रस्त रुग्णांचे औषध उपचार, त्यांच्या हलाखीच्या परिस्थितीतले नातेवाईक जे आहेत त्यांच्यासाठी आपण अन्नदान करत असतो. त्यानंतर आपले शेतकरी राजा जे आहेत त्यांच्या अडीअडचणी सोडवतो, त्यांच्या हाकेला आपण धावून जात असतो. विद्यार्थ्यांचं शिक्षण आणि हिंदू माता बंधू भगिनी जे अडचणीत आलेले आहेत त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी आपण पुढाकार घेत असतो तुमच्या सहकार्याने. आणि आता एक नवा मोठा संकल्प प्रभू श्रीरामाच्या नावानं, तो म्हणजे वृक्ष लागवडीचा. खूप मोठ्या प्रमाणावर आपण वृक्ष लागवड करत आहोत. आपल्या प्रियजनांच्या स्मृतीसाठी, आठवणींसाठी आपण एक वृक्ष आणि त्याच्यासाठीचं कुंपण नक्कीच करू शकतो मित्रांनो. तेव्हा या सत्कर्मामध्ये आम्हाला सहकार्य करा, मदत करा मित्रांनो. फक्त झाड लावायचं नाहीये, ते झाड जगवायचंय आणि ही जबाबदारी परिवार घेतोय. तेव्हा निश्चिंत राहा आणि मोठ्या मनाने सहकार्य करा. दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर आपल्या इच्छेनुसार, मर्जीनुसार जे योगदान आपल्याला देता येऊ शकतं ते निश्चित द्या. ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर टाका, म्हणजे त्याची पावती आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल. काळाची गरज ओळखा मित्रांनो आणि पुढे या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.